थँक्यू सर, काय सांगाल? आरसीएफच्या विरोधामध्ये आपण यलगार या ठिकाणी उतरला होता. काय परिस्थिती आहे आता सध्या? असं का आंदोलनाचा आजचा पहिला दिवस आहे. आरसीएफ प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही आज अल्टिमेट दिलं होतं की आजचं एक दिवसीय लक्षणीय आम्ही या ठिकाणी जनआंदोलन पुकारले. आपण सकाळपासून बघितलं की तालुक्यातनं जिल्ह्यातनं या ठिकाणी खूप समर्थ कार्यकर्ते, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते समर्थनार्थ आणि अतिशय उत्कृष्ट असं रस्ता रोको आंदोलन आम्ही केलं. एक तर सरकार किंवा प्रशासनाला आम्ही दिशादर्शक म्हणून सूचित केलं आहे की आंदोलन अति जलद गतीने संपलं पाहिजे. तो आमचा न्याय हक्क आहे. जो शब्द मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला गेले 6 महिन्यापूर्वी या नवीन विस्तारीकरणाच्या वेळी दिला होता आणि जे पत्र त्यांनी JP नड्डांना दिलं त्या पत्राच्या अनुषंगाने मला असं वाटतं केंद्रीय समिती, मंत्री महोदय याच्यात अतितात्काळ निर्णय घेऊन जिल्हाधिकारी किंवा CMD आरसीएफ यांना लिखित पत्र स्वरूपात माझ्या 141 PAPंचा जो प्रश्न मूळ आहे तो आणि इतर मच्छीमारांचा प्रश्न असेल किंवा इथल्या स्थानिकांचा जे प्रश्न आहेत तो न्यायिक पद्धतीने सोडवतील. अन्यथा उद्यापासून 2 दिवस आमचं साखळी उपोषण आहे आणि 17 तारखेला आमची कोर कमिटी आज निर्णय घेईल आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या दिवाळीपूर्वी 17 तारखेला आम्ही वडखळपासून येणारी जी वाहतूक पब्लिक आहे किंवा मुंबईमधून येणारी पब्लिक वाहतूक आहे ती सगळी आम्ही बंद करणार आणि अलिबागमध्ये चक्काजाम करणार, जेणेकरून आरसीएफच्या माध्यमातून जे दिवाळीला गाळबोट लागले जाते त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही 17 तारखेला सगळ्या कार्यकर्त्यांसहित आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार. आज आता जी उद्योगमंत्र्यांशी तुमची चर्चा झाली, काय नेमकं आश्वासन दिलं त्यांनी? आता उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आमचे मंत्री महोदय भरत शेठ, चंद्रदादा आज अतितातडीची बैठक या संदर्भात घेतोय. सकाळपासून आपण जे कव्हरेज या ठिकाणी चालवलं त्या कव्हरेजच्या अनुषंगाने जो रिपोर्ट सादर केला त्या अनुषंगाने जी तीव्रता आहे त्या पद्धतीने अतितातडीची बैठक घेतील आणि मला असं वाटतं आजच्याच केंद्रीय मंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील किंवा आरक्षक प्रशासन यांच्याबरोबर संवाद साधून मला असं आशा आहे की सरकारमधला आमदार असल्याकारणाने रस्त्यावरून लढण्यापेक्षा न्यायिक पद्धतीने किंवा विचाराने ही लढाई सुटली जाईल आणि माझे प्रकल्पग्रस्त ॲज इट इज एका आदेशाने कामावरती रुजू होतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आरसीएफ बरोबर इतर कोणत्या कंपन्या ज्याच्याकडनं असंच आंदोलन होणार आहे का आपलं? नाही, आरसीएफच्या नंतर JSW असेल, त्यानंतर रिलायन्स असेल, माझ्या तालुक्यातली गेल असेल, ज्या ठिकाणी भूमिपुत्रांचा प्रश्न प्रलंबित आहे त्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी जो माझा मूळ मंत्र आहे किंवा ज्यातून मी सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या लोकांपर्यंत आलो आणि लोकांनी स्वीकारलं ते माझं एक अंग बाकी आहे आणि मला वाटतं आता त्याची नितांत गरज माझ्या जनतेला आहे. कारण बेरोजगारी खूप वाढली, येणारा उद्योग खूप या ठिकाणी येतोय. उद्योग आले पाहिजे आमची धारणा आहे, पण उद्योगामध्ये स्थानिकांना 80% भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे. ही जी शासनाची भूमिका आहे त्या भूमिकेवरती आम्ही कायम आहोत आणि जिथले प्रकल्पग्रस्त असतील त्यांना त्याच क्षणाला त्या नोकरीमध्ये त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे नोकरी मिळाली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही कायम या 4 कंपनीमध्ये आंदोलनाच्या पुढे करतो. थँक्यू सर.